नमस्कार मित्रांनो, मंजूला वाटत नाही की सत्या सोडून गेलाय म्हणून मंजू सत्यांचे ते दोघांचे लग्नाचे फोटोवरती असा हळूहळू हात आपले हात सावरत असते. तर मंजूला वाटतं की सत्या माझ्याजवळच आहे. मंजूला एवढ्या लवकर सत्या जाणार नाही म्हणून सत्या मंजूला मनाला पटत नाही की सत्या आम्हाला सोडून गेला. पण विमानाच्या अपघातामध्ये सत्या ह्या मंजूला सोडून गेलेला आहे. पण आता सत्या दुसऱ्या म्हाताऱ्याच्या वेशात आलेला आहे, कारण त्यांना आर्यनचा चेहरा बाहेर आणायचा आहे. आर्यन एवढा खुश झालेला असतो ना, कारण आर्यनला फक्त एकच करायचं आहे की मंजू माझी होणार. आर्यनचा बाप म्हणतो जे कोणाला जमलं नाही ते फक्त माझ्या आर्यनला जमलं, असं फक्त मंजूचं आर्यनचा बाप म्हणतो. तर मित्रांनो, आता सत्या म्हाताऱ्या वेशात आला तर आता हे आर्यनला कळणार नाही, सत्याच्या आईला यायला साऱ्याला कळणार नाही, सत्याच्या बापाला सुद्धा कळणार नाही. तर सत्यांचे घरचे खूप रडत होते, कारण ते म्हणतात की सत्याची आई म्हणते की सत्या तू माझ्या कामासाठी मुंबईला गेला होता, तर मी गेले असते तर बरं झालं असतं, तर तू माझ्यामुळं गेला आहे. सत्याची आई मोठ्या मोठ्यानं रडत होती. तिथल्यामध्ये तिथे एक भारतीय पोलीस आली. तर ते पोलीस म्हणाले, चाल गं मंजू, आपल्याला जाऊन सत्याची काहीतरी ओळख पाठवायची आहे. ओळख पाठवायची म्हणताच तर मंजू मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. मंजू म्हणते, कशाची ओळख? माझा सत्या सोडून गेलाच नाही, आपण कोणती ओळख पाठवायची, काय पाठवायची? तर सत्याची आई म्हणते, कोणती ओळख? बघ ना, साताऱ्याचा वाघ गेला आणि पोलीस म्हणतात ओळख पाठवायला चला. तर ती पोलीस म्हणतात, आपल्याला ओळख पटवून पुढची प्रोसिजर करायला पाहिजे, कारण पुढची प्रोसिजर ओळख पटवल्याशिवाय होणार नाही. मंजू, चाल गं मंजू. तर मंजू काही ओळख पटवायला गेली नव्हती. तर कारण मित्रांनो, आता फक्त दवाखान्यामधून फोन आला की तुमच्या सत्याची ओळख पटवून घ्या, कारण तुमच्या बॉडीची ओळख पटवून घ्या, कारण तुमची बॉडी कोणती आहे, काय आहे, कपडे कोणते घातलेले, काहीतरी आसन डॉक्युमेंट, कारण की आसन सत्याची निशाणी, तर ती ओळख पटवून घ्या आणि पुढचं प्रोसिजर पुढं तयार करायला. तर मित्रांनो, अजूनही सुद्धा आपलं मंजूचं मन सुद्धा लागत नाही, कारण तिला वाटतं की मला सत्या सोडून गेला नाही, असं तिला अजून